श्री स्वामी समर्थ। आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे तो असं आहे की जे काही यूट्यूब चॅनल ओपन करतात, न्यू यूट्यूबर असतात, तर ते न्यू यूट्यूबर काय करतात माहिती का, की स्वतःच्या चॅनलला एनकरेज करण्यासाठी किंवा जास्त त्यांची व्ह्यूज वगैरे वाढवण्यासाठी ते काय करतात की दुसऱ्यांचे जे मोठे मोठे क्रिएटर आहे, ठीक आहे, तर त्यांच्या कमेंटमध्ये लिहिता की मला प्लीज सबस्क्राईब करा, मला प्लीज काय माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, तर असं काहीतरी कमेंट करत असता। तर ह्या कमेंट तुम्ही करू नका। कारण काय होतं माहिती का, तुम्ही जेव्हा ह्या कमेंट करता ना, तर हे यूट्यूबपर्यंत पोहोचतं। म्हणजे कसं पोहोचतं बघा, तर काय तुम्ही मोठमोठे क्रिएटरच्या खाली कमेंटमध्ये करता काय की मला तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करत असता। पण आहे ना, काय होतं माहिती का, यूट्यूब हे चेक करत असतं की मोठमोठे क्रिएटर दिसतं, त्यांचे खूप सारे व्हिडिओ असतात आणि त्यांना खूप व्ह्यूज असतात, सबस्क्रायबर्स खूप मोठ्या प्रमाणात असतात। म्हणून यूट्यूब काय करतं, त्यांना जास्तीत जास्त पुढे असते त्यांची जे चॅनल आहे। तुम्ही जर बघा, तुम्ही जर सर्च जर केला एखादा व्हिडिओ, तर त्यांचेच जास्तीत जास्त व्हिडिओ येतात पुढे, ठीक आहे। तर मग काय होतं माहिती का, ते यूट्यूबपर्यंत आपलं जे कमेंट आहे ते यूट्यूबपर्यंत पोहोचता। मग यूट्यूब काय बघतं की अरे गड्या, की हे या तर हे यांनी तर काय केलंय, कमेंट करता, ये काय कमेंट करता की सबस्क्राईब करा। मग यूट्यूबला काय वाटतं की यांचं चॅनल आहे ना चालत नसेल आणि यांचं चॅनल काही असेल, फेक असेल, काही कामाचं नसेल, म्हणूनच हे काय करताय की माझं चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून मोठमोठ्या क्रिएटर्सला सांगताय। तर तुम्ही तसं करू नका। कारण काय होतं माहिती का, चॅनलवर त्याचा विपरीत परिणाम होतो, वाईट परिणाम होऊन जातो। आपलं चॅनल येणं इन्क्रीज होत नाही आणि व्ह्यूज तर येतच नाही आणि सबस्क्राईब तर मिळतच नाही। कारण की तुम्ही विचार बघा, आपण जेव्हा नवीन यूट्यूब चॅनल ओपन करतो आणि आपण आपल्या नातेवाईकांना त्यांना शेअर करतो आपली जी ID आहे वगैरे लिंक, ठीक आहे, तर आपण ते शेअर करत असतो, पण तेच सबस्क्राईब नाही करत। ते उलट जळतात, ते उलट आपल्याला सबस्क्राईब नाही करत, ते आपल्याला हसतात, ते म्हणतात हे काय करताय, पण त्यांना काय माहिती आहे, ते हसतात, हसू द्यायचं। पण तुम्ही विचार करा, तेच स्वतः सबस्क्राईब नाही करत। तसंच आपल्याला घरात पण खूप वादविवाद होतात। ते आपण जेव्हा यूट्यूब चॅनल ओपन करतो तेव्हा घरामध्ये पण खूप म्हणजे भांडण तंडण चालू असतात। हसबंड बोलता नको करू, सासू बोलते एकीकडे की नको करू, पण तरी पण आपण करतो, ठीक आहे। मग आपल्याला काय गरज पडली, आपण दुसऱ्यांना कशाला कमेंट करायच्या। काय होतं माहिती का, आपले सख्खे तर आपल्याला सपोर्ट नाही करणार, ते दुसरे कसं काय करणार, त्यांना काय गरज पडली, तुम्ही विचार करा ना। म्हणून आहे की तुम्ही तुम्ही टाकलं जरी की मला सबस्क्राईब करा, पण त्यांना काही घेणं नाही। लोकांना आपापलं पडतं माहिती का, म्हणजे स्वतःचा विचार करता कोणी पण, कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करणार आहे। म्हणून आपणच काय करायचं, आपणच रेग्युलर व्हिडिओ टाकायचे, रेग्युलर जसे होईल तसे टाका ना। म्हणजे जसं होईल तसे, म्हणजे कसं थोडं थोडं इन्क्रीज करत राहा, काहीतरी थोडंफार नवीन 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 इन्क्लूड करत राहा त्याच्यामध्ये। आता मी पण नवीन चॅनल ओपन केलं आहे, पण मी पण थोडंफार करते, थोडेफार व्ह्यूज येत आहे, पण ठीक आहे, जे व्ह्यूज येत आहेत त्यातच मी खुश आहे। कारण की थोड्या दिवसांनी वाढत जाईल। तर आपण स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवायचा, कुणाचे कमेंटमध्ये लिहायचं नाही। कारण की आपलंच चॅनल जे आहे त्याच्या विपरीत परिणाम होता, नंतर मग मॉनिटायझेशनच्या वेळेस आपल्याला खूप मोठे परिणाम ते भोगावे लागतात। मग त्या कारणामुळे एक तर आपण व्हिडिओ खूप मेहनतीने बनवतो, खूप असं कुणाला लेकरं असतात, कुणाचे घरकाम खूप मोठं असतं पडलेलं, सगळं आवरून वगैरे मग आपण कुठं व्हिडिओ टाकतो। त्याच्यात पण असं जर झालं आपल्यासोबत, आपल्या चॅनलला मग काहीतरी नुकसान झालं चॅनलचं, तर किती टेन्शन येतं। त्या कारणामुळं जी सरळ पद्धत आहे, सरळ पद्धत म्हणजे कशी, यूट्यूबचं काय क्रायटेरिया की तुम्ही काय करा, 1000 सबस्क्राईब पूर्ण करा, ठीक आहे, आणि 4000 वॉच टाईम, तर आपण तेवढं पूर्ण करायचं, ठीक आहे। लागू द्या ना जितके दिवस लागतात, पण तुम्ही रेग्युलर कन्सिस्टन्सीने तुम्ही काय करा, तुमचे व्हिडिओ टाकत राहा। मग काय होतं माहिती का, या कारणामुळं की आपण रोज व्हिडिओ जर टाकत राहिले, तर रोज व्हिडिओ टाकल्याने काय होतं, यूट्यूबपर्यंत ते रेग्युलर जाता। मग यूट्यूबला काय वाटतं की हां, हे जे चॅनल आहे हे कोणाचं, ठीक आहे, कोणाचं का असू द्या, आपलं चॅनल आहे ना, तर यूट्यूबला वाटतं की यांचं चॅनल आहे, हे रेग्युलर काय करता, व्हिडिओ टाकता। मग यूट्यूब काय करता, ते व्हिडिओ आपले रेग्युलर पाठवत असतं पुढे। मग एक करून आपले व्हिडिओ पुढं पोहोचत राहतात, ठीक आहे। मग त्याच्यामुळं काय होतं, आपल्यावर पण खूप सारे व्ह्यूज येत राहतात। आता मी पण चॅनल बनवलं आहे, पण माझ्या चॅनलवर सध्या 1 2 2 3 असे व्ह्यूज येतात। एखाद्या वेळेस खूपच होऊन जातात, एखाद्या वेळेस 200 300 400 पर्यंत जातात आणि एखाद्या वेळेस तर जातच नाही। पण मी तरी पण हारत नाही, मी काय करते, मी रोज व्हिडिओ टाकते आणि नाही झालं तर एक दिवस आड टाकते। पण शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही टाकले ना, तर शॉर्ट व्हिडिओचं कसं असतं माहिती का, ते खूपच पळतात आणि खूप व्ह्यूज येतात। तर त्यामुळं काय करायचं माहिती का, तुम्ही निदान नाही म्हणून 2-3 रोजचे शॉर्ट व्हिडिओ टाकायचे, निदान 2 जरी टाकले तरी चालतं। पण जे लॉंग व्हिडिओ ते दिवसातून एकदा किंवा 2 दिवसातून एकदा टाका,
आणि जेव्हा तुमचं मग चॅनल इन्क्रीज होईल, तुमचे सबस्क्रायबर्स वाढतील, व्ह्यूज वाढतील, मग तुम्ही काय करता, तुम्ही काय करा, मग तुम्ही वाढवू शकता व्हिडिओ. ठीक आहे. तर ही जी माहिती होती तर ती अशी होती का तुमच्यासाठी होती, कारण की जे न्यू यूट्यूबर आहे तर ते काय गलती करताय, दुसऱ्यांच्या व्हिडिओ खाली काय करताय, कमेंट करताय की मला सबस्क्राईब करा. तर प्लीज असं करू नका. त्यामुळं काय होतं, आपल्या चॅनललाच नुकसान भोगावं लागतं. तर श्री स्वामी समर्थ. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या जर ज्या काही असतात ना, तुमच्या काही ज्या परेशानी असेल तर ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी स्वामी समर्थांची भक्त आहे, म्हणजे मला खूप स्वामीची सेवा करायला आवडतं. तर तुम्ही स्वामीबद्दल सेवा करत असाल तर स्वामीबद्दल तुम्हाला जर काही विचारायचं असेल, ठीक आहे, तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी असेल त्याच्याबद्दल काही तुम्हाला शंका असेल तर नक्कीच मला कमेंट करा आणि मग मी तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. श्री स्वामी समर्थ.